श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित यांचे श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामीराजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं त्वत्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंथा टोपी च माला दंडकमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वविनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारधारक पाहि माम. जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनातिमाता अनंता, जय जयाजी गरुडवाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतित पावना रमारमणा विश्वेशा. मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेज वरलिले न जाय. विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्यवदन दंतपंक्ती कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेज हरी. हेममय भूषणे साजरी कौस्तुभमणी विशेष वत्सलांचनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खुण. उदरी त्रिवेळी शोभायमान त्रिवेण संगमासारखी. नाभिकमल सुंदर अति जेथे विधात्याची उत्पत्ती. की चराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पै. जानुपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती. करकमलांची आकृती रक्तपंकजा समान. भक्ताद्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर. गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे. कासे कसिला पितांबर विद्युल्लते समतेज अपार. कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जंघा दिसताती. जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती. ज्याचे अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य. ज्याते कमला करे चुरित संध्या रांगा समान रक्त. तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शणले. 14 विद्या 64 कला ज्याते वर्णिता थकल्या सकळा. ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू. नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर. क्रमू न शकले महिमांबर तेथे पामर मी काय. जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता. जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार. एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची. जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर. रिद्धी सिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू. मंगल कार्ये करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन. भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळे पा. सकल कार्यारंभी जाणा करीती ज्याच्या नामस्मरणा. ज्याच्या वरप्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी. तया मंगलासी साष्टांग नमन करुनी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे. जिचा वरप्रसाद मिळता मूळ पंडित होई तत्वता. सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेली. मूढमती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान. माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करवावी. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. ज्याची या कृपे करून सदिच्छा लागे दिव्य ज्ञान. तेणेच जगी मानवपण येतसे की निश्चये. तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी तयांच्या नमस्कार वारंवार साष्टांग. मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ. ती पुरविणार दयाळ सद्गुरुराज आपणची. नवमास उदरी पाळिले प्रसव वेदना ते सोशिले. कौतुके करुनी वाढविले रक्षियेले आजवरी. जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण. वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार. लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला. 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभित. कर्णी कुंडले तेज अमित विद्युल्लते समान. कामधेनू असोनी जवळी हाती धरली असे झोळी. जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना. 4 वेद होऊन श्वान वसती समीप रात्रंदिन. ज्याचे त्रिभुवनी गगन मनोवेगे जात तो. त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होवो आपुल्या कृपेने. वाढला कलीचा प्रताप करू लागले लोकपाप. पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र. वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगती. शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानती वेदवचने. दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय.
उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले. नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला. ऐहिक भोगेच्छा बळावल्या तेणे सुटला परमार्थ. धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे. नानाविध वेश नटणे जगतप्रतीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले. नास्तिक मतवादी मातले आर्यधर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमर. अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कारी दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी. आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैलतीर. परी आत्मसार्थक करावया साचार मीन तेथे जाहलो. किंवा अफाट गगनासम अगाध आपुले महिमान. अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू. पिपिलिका म्हणे गिरीसी उचलून घालीन काखेसी. किंवा खद्योत सूर्यासी लोपविन म्हणे स्वतेजे. तैसी असे माझी आळ बाळ जाणूनी लढीवाळ. पुरविता तू दयाळ दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा. माझी आठाई वार्ता मीपणाची नसेची. ऐसी ऐकोनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी. उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ. पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चये. ऐसी ऐकून अभयवाणी संतोष झाला माझिया मनी. यशस्वी होऊन लेखणी ग्रंथ समाप्ती प्रतिपावो. आता नमू साधू वृंद जासी नाही भेदाभेद. ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर. ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. वास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी. वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटा वसंत नमिले कवी कालिदास. ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते ही डोलविती मान. तयांचे चरण नमियेले ईश सरणी जडले चित्त. ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुनी. आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण. महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर वैसले. महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर. मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी अणू. परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण. काही असता सद्गुण आदर करीती तयाचा. संस्कृताचा नसे गंध मराठीही न ये शुद्ध. नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणूनी आदर धरावा जी श्रवणी. असे माझी असंस्कृतवाणी तियेकडे न पहावे. न पाहता जी अवगुण ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडून चरणी आपुल्या करीतसे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात. त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून. सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफिला. कवी होवून या माळी घाली श्रोत्यांच्या गळी. उभा ठाकून बुद्धांजली करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले मानस. हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल. वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्त्रकर. दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान. यतिराज पद कल्हार विष्णू कवी होऊन भ्रमर. ज्ञान मधुस्तव साचार रुंजी तेथे घालितसे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आदरे भक्त परिसोत प्रथमोऽध्याय हा गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु. इति श्री स्वामीचरित्र सारामृते मंगलाचरणं नाम प्रथमोऽध्यायः. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरोनी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती. तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे. नृसिंह सरस्वती प्रगट झाले अगणित पापी तारिले. कर्दळीवनी गुप्त जाहले गुरुचरित्री ती कथा. पुढे लोकोद्धारा कारणे भाग पडले प्रकट होणे. धुंडली बहुत पट्टणे तेची स्वामी यतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ती केली देखा. परी तिजविषयी शंका मना माझी येतसे. गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रगटले. त्यांचे शकप्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादिसिद्ध. खुंटला येथे पत्रिकावाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध. मानवरूपे जाहले अक्कलकोटा माझारी. राचप्पा मोदी याचे घरी.
बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा, पातला त्याच दिवसी साचा आदरतयाचा केला की. त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळींसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा म्हणती एके हारी. दोघासी बैसवोनी दोघोवरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहोनी समर्थांचे तेज, उभयतासी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज, आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागून. आम्ही कर्दळीवनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिली अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. 80,000 हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाकाप्रती, जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येवुनिया मंगळवेढ्यास, बहुत दिवस केला वास. मग येवुनी पंढरपुरास, स्वेच्छेने तेथी राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमुले अमुचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथोनी स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ, देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथोनिया जहाले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे अमुचे सकल वृत्त असे मुळापासोनी. ऐकोनिया ऐशिवाणी, उभयता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठोनी उभयता. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. सदावास अरण्यात, बहुदा न येती गावात. जरी आली या क्वचित गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आणूनी देती, तेची महाराज भक्षिती. क्षणैक राहून मागुती, अरण्यात जाती उठोनी. वेडाबुवा तयाप्रती गावातील लोक म्हणती. कोणीही अज्ञाने नेनती परब्रह्मरूप हे. त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जे शंकर. तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला. ते जाणूनी अंतरखुण, स्वामींसी मानती ईश्वरा समान. परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखती. दर्शना येता दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवुनी कर दर्शन देती तयासी. अमृता समान पुढे कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता. स्वामी समर्थ वदविता, ज्याची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र, भरला असे क्षीरसागर. मुक्त करोनी श्रवणद्वार, प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे वीट, सर्वदा सेवावे आकंठ. भवभयाचे अरिष्ट, तेणे चुके विष्णू म्हणे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. आनंदे भक्त परिसोत, द्वितीयोऽध्यायः गूढः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोऽध्यायः. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर, स्वामींनी निवेदले स्वचरित्र. आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करोनी वस्ती, मंगळवेढे सोडिले. मोहोळा माझी वास्तव्य करीत, अप्पाटोळ झाले भक्त. तेथीची साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उदधी सम. सवे घेऊन स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळांस मागे परतणे भाग पडे. टोळे आज्ञा पिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का. तोवरी स्वामींसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा. टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्या. तेथोनिया निघाले, अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी तयाची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास तव निश्चिती, आले चोळप्पाचे गृहप्रती. स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती, चोळप्पा करी आदर. चोळप्पाचे भाग्य उदेले, यतिराज गृहासी आले. जैसी कामधेनू आपण बळे, दरिद्र्याची या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामीराज भेटी, परमभाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान. सुरवराजे दुर्लभ चरण, तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधती, तडी तापडी मार्गी श्रमती. निराहार किती एक राहती, मौन धरती किती एक. एका चरणी उभे राहून, सदा विलोकिती गगन. एक गिरिगवरी बैसोन, तपश्चर्या करिता ती. एक पंचाग्नी साधन करती, एक पवनाते भक्षिती.
कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचरती, एक लोका उपदेशती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालये. परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचून, केली यासी नाना साधन, भाव अविण सर्व व्यर्थ. योग याधिक काही चोळप्पाने केले नाही, परिभक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखोनिया भक्ती स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे. अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परितयाचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले. तैपासून जगात तया नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जाहले. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती, लोका चमत्कार दावती गावात मात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ती, म्हणून या स्वामी राजयती बहुदा न जाती फिरावया. लोका माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. राहती चोळप्पाचे घरी दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकुनी राव बोलला कायवाणी, गावात यती येवोनी फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही, आता जावोनी लवलाही भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येवोनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरवून राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गदित. दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी, मग तया हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले. खूण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली तई. सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदली, षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराये. निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण, तयांच्या पादुका श्रीधरोन विष्णुनाचे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय हा गोडहा. श्री स्वामी महाराजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय.